मोठं आपलं कडा मोखूर कडा हा हा गस चलो मी चिंट्याच्या शेताला काय झालंय माझ्या बापू काय झालंय कपडे वाटले घेऊन जाऊत ना माझ्यावर पैसे नाहीत घेऊन जाऊचे नाही मला आताच घ्यायचे घेऊन जाऊत ना उद्या घेऊन जाऊ बरं काय झालंय माझ्या आणि काय झालंय तुमची फी द्या देऊत ना माझ्यावर पैसे नाही आता द्या देऊत उद्या उद्या आजच्या दिवस ट्युशनला जा बरं चला बा आता काय केलं अश्विनराव काहीच नाही मला काहीच नाही नुसता वनवास झालाय जीवाला घरी राशन पाणी नाही घालायला कपडे नाही वनवास राहू दे तुझ्याकडे नाही कर्जाचे पैसे कधी तू सांग देतो ना मालक मी गरीब माणूस देतो मालक असं काही नाही माझ्याकडे शेताची कागदात शेत तर दे नसता पैसे तर दे नाही हो मालक नाही हो मालक नाही हो मालक शेत घेतला तर आम्ही खायला मालक नाही यावेळेस सोडायला पुढच्या वेळेस पैसे द्यावं लागतात देतो मालक देतो जाऊ द्या बाबा पुढचं नशीब बघेल चला आता शेताला शेतात आलो मात्र मी आता करू का पाणी नाही पाऊस नाही नुसता वनवास झाला मला जीवाला नुसता वनवास झाला माझ्या जीवाला कोण चिंट्या आहे ते चिंट्या म्हणते बाबा माझे कपडे फाटले मला कपडे घेऊन द्या डोळ्यानं फाटो त्याचे कपडे फाटले आता मी काय करू मी गरीब माणूस डबल चिंटी म्हणते बाबा माझ्या ट्युशनची फी द्या मी इतका गरीब झालो शिकवायला माझ्याकडे पैसे नाही तर सावकार म्हणतो कर्जाचे पैसे कवा दे तू पैसे तरी दे नसता शेत तरी दे आता तुम्ही सांगा बरं शेत दिलं तर मी खाईल काय माझ्या चिंटी कशी खाईल जाऊ दे मी आता बरोबर जातो कुठे बरू हा घटली देवा मी आलो देवा कोणती झाली हा हेच घेतो मी काय करालो मी जो मला तर चिंट्याची एकटी कशी करल चिंट्याची लग्न शिक्षण कसं करल सावकाराचे पैसे कसे फेडेल आता दिवस ना रात्र काम करून त्या सावकाराचे पैसे फेडायचे म्हणजे फेडायचे धुमार का हो त्याच्याकडून कर्ज घ्यायचं नाही म्हणजे घ्यायचं नाही आता हिमतीनं जगायचं आता हिमतीनं लढायचं आता हिमतीनं जगायचं आता हिमतीनं लढायचं धन्यवाद